तर मला ह्या व्हिडिओमधून ना कोणती पण जात धर्म किंवा लँग्वेजबद्दल बोलायचं नाही आहे. मला फक्त एक माझं ऑब्झर्वेशन शेअर करायचं आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी आत्ता ना एक छोट्या मुलांच्या हॉस्पिटलमध्ये बसले होते. छान हॉस्पिटल होतं. 2 छोटे बाळं होते आणि पॅरेंट्स होते. एक फॅमिली होती मराठी. ते बाळ म्हणजे मुलगा होता, तिची मम्मी आणि त्याची आजी असे 3 लोक आले होते. तर प्रत्येक वेळी ना त्या बाळाची मम्मी त्याच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलायची की बेबी कम हिअर, बेबी सी, बेबी डोंट डू दिस, असं तसं. आणि शेजारी आणि मला मराठी हे कळलं कारण ती मम्मी तिच्या मम्मीसोबत किंवा सासूसोबत मराठीत बोलत होती. त्याच्यानंतर कट टू द अनदर फॅमिली विच इज गुजराती. तर गुजराती ते जे होते ना तर ते कंटिन्यू म्हणजे हे गुजरातीमध्ये बोलत होते आणि सोबत म्हणजे असे बोलत होते. बाळ खूप छोटं होतं की बाबू जय श्री कृष्ण करो, मम्मीनं तुम्हारो नाम बताओ या किंवा असं म्हणजे जे पण त्यांचं काय असेल ते पूर्ण त्यांचं गुजरातीमध्ये कम्युनिकेशन चाललं होतं. आणि हे आपलं जे होतं त्या लोकांचं झालं होतं इंग्लिशमध्ये. तर मला असं म्हणायचं आहे की आपण एका साईडला मोर्चे करतो किंवा मराठी भाषेसाठी इतके प्रयत्न करतो हे करतो, पण जर लहान मुलांना जेव्हा त्यांची डेव्हलपमेंट स्टेज असेल, जिथे त्यांचं फर्स्ट एज्युकेशन होतं त्या घरामध्ये जर मम्मीच मराठीमध्ये बोलत नसेल तर काय लॉजिक आहे ना. म्हणजे मी इंग्लिशच्या अपोजिशनमध्ये अजिबात नाही आहे. इंग्लिश यायलाच पाहिजे. इंग्लिश खूप इम्पॉर्टंट लँग्वेज आहे. पण माहीत नाही, ऑब्झर्वेशन होतं. तुम्हाला काय वाटतं ते सांगा.